नमस्कार. मी अरविंद आठले. मंडळी, काहीतरी चुकतंय असं वाटतंय ना? मी सांगते. अरविंद आठले अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आठले काका. अध्यात्म केंद्रित जीवनविषयक अनेक विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले लाईफ कोच. साधारण 80 वर्षे वयाच्या आठले काकांनी आजपर्यंत खूप मेहनत घेऊन आपल्याला त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे भरपूर व्हिडिओ देऊन पुष्कळ ज्ञान दिलेले आहे. अध्यात्माचा सर्वंकष अभ्यास जो पूर्णपणे शास्त्रीय असावा असे वाटून त्यांनी अनेक विषयांचा उहापोह केला. त्यांनी या चॅनलद्वारे आपली रजा घेतली असली तरी झोप, मेंदू अशा विषयांवर व्हॉट्सॲप चॅनलद्वारे ते आपल्याला भेटतच असतात. वयोमानानुसार येणारा थकवा लक्षात घेता त्यांना व्हिडिओ, त्याचं एडिटिंग हा व्याप खूप दमवणारा होऊ शकतो. या उद्देशाने त्यांच्याच सांगण्यावरून मी अनामिका तुम्हाला आता या चॅनलवर दिसते आहे. काकांचे विचार, त्यांचे अनुभव आणि अभ्यास यातून तयार झालेले साहित्य त्यांच्या वतीने व्हिडिओ रूपाने आपल्यासमोर प्रस्तुत करणारी मी एक व्यक्ती. एवढीच काय ती माझी ओळख. बाकी बोलविता धनी कोणी दुसरा याची मला पूर्ण जाणीव आहे. काकांनी झोप या विषयावर आपल्याला भरपूर माहिती दिली. योगनिद्रा, तिचे महत्त्व ते सांगून ती आपल्याकडून करवूनही घेतली. आता आपण मेंदू या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मेंदू हे खरं म्हणजे एक अत्यंत अजब असं यंत्र परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल की अध्यात्माचा आणि मेंदूच्या अभ्यासाचा काय संबंध? परंतु झोप आणि मेंदू हे अतिशय महत्त्वाचे असे विषय आहेत की ज्याच्यावर विचार केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. अत्यंत शांत सुंदर झोप ज्याला लागते तो समाधानी असतो आणि समाधानी असल्याशिवाय माणूस पुढच्या विषयांमध्ये प्रगती करू शकत नाही. ध्यान हा एक असाच विषय. त्याच्यामध्ये मन अतिशय शांत असेल तरच चांगलं ध्यान होऊ शकतं आणि शांत मन असण्यासाठी अत्यंत चांगली झोप आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे मेंदू हा आपल्या शरीराची सर्व प्रकारची झीज भरून काढत असतो. तो शरीराला ताजेतवाने ठेवतो. शरीराचे सर्व अवयव कार्यरत आणि कार्यक्षम ठेवतो. आणि हे करण्यासाठी मेंदूचीही आपल्याला योग्य ती माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला अतिशय शांत झोप लागते त्याचा मेंदू आपोआप तल्लख बनायला सुरुवात होते आणि ध्यानासाठी मेंदूची ही तल्लखता खूप आवश्यक आहे. मेंदूचे मुख्यतः 3 भाग आहेत. एक मोठा मेंदू, दुसरा लहान मेंदू आणि तिसरा म्हणजे मेंदूची शेपूट ज्याला ब्रेन स्टेम असे म्हणतात. डावा आणि उजवा गोलार्ध असेही त्याचे 2 भाग पडतात. फ्रंटल लोब हा विचार करणं आणि निर्णय घेणं याचं काम करतो, तर परायटल लोब हा स्पर्श आणि संवेदनांचे काम करतो. टेम्पोरल लोब हा ऐकणे आणि स्मृतीचे काम करतो, तर ऑक्सिपिटल लोब हा दृष्टीचे काम करतो. यात आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे. जसे की आपण गोष्टी कशा लक्षात ठेवतो, मेंदू स्वतःला कसा बदलतो, आपल्याला भीती, राग आणि प्रेम का वाटते, आहार, व्यायाम आणि मानसिक ताण यांचा मेंदूवर कसा परिणाम होतो, मेंदू तल्लख ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास आता आपण करणार आहोत. मानवी मेंदू हा वजनाने साधारणपणे 1.25 ते 1.5 किलो इतका असतो. आपल्या शरीराच्या एकूण ऊर्जेच्या 20% ऊर्जा तो एकटा वापरतो. मोठा मेंदू हा मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजे सुमारे 85%. त्याचे 2 भाग आहेत, एक डावा गोलार्ध आणि एक उजवा गोलार्ध. हे
कॉर्पस कॅलोसम नावाच्या तंतूंनी जोडलेले असतात. याचे कार्य विचार करणे, तर्क लावणे, भाषा समजणे, शिकणे आणि समस्या सोडवणे आदी सर्व उच्च दर्जाची कामे या ठिकाणी होत असतात. डावा मेंदू हा सहसा तर्क आणि गणितासाठी, तर उजवा मेंदू हा कल्पकता आणि कलेसाठी ओळखला जातो. लहान मेंदू हा डोक्याच्या मागच्या बाजूला आणि खालच्या भागात असतो. शरीराचा समतोल राखणे आणि स्नायूंच्या हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे हे याचं मुख्य कार्य आहे. उदाहरणार्थ, सायकल चालवणे किंवा चालवताना न पडता ती चालवणे आणि नृत्य करताना अचूक हालचाली करणे हे सगळे लहान मेंदूमुळेच शक्य होते. यातला तिसरा भाग म्हणजे ब्रेनस्टेम. हा भाग मेंदूला पाठीच्या कण्याशी जोडतो. आपल्या नकळत होणाऱ्या जीवनावश्यक क्रियांचे नियंत्रण याच ठिकाणी होत असते, जसे की श्वसन, हृदयाचे ठोके, रक्तदाब, पचन ही सर्व कामे या ब्रेनस्टेममुळे सहज शक्य होतात. मेंदूवर ज्या वळ्या असतात त्याला कॉर्टेक्स असं म्हणतात. या वळ्यांमुळे मेंदूचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त माहिती त्या ठिकाणी साठवू शकतो. मेंदूची रचना पाहून झाल्यावर आता मेंदू काम कसा करतो हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मेंदूचा मुख्य भाग कोणता, तर न्यूरॉन्स, ज्याला आपण मज्जापेशी असेही म्हणतो. मज्जापेशी एखाद्या टेलिफोनच्या तारेसारखे काम करतात, किंवा आपलं वायफायचं नेटवर्क असतं ना, अगदी तसंच. त्याप्रमाणे मज्जापेशी एकमेकांना संदेश पाठवून पुढील काम करीत असतात. या मज्जापेशी नसत्या तर मेंदू कामच करू शकला नसता. आपल्या मेंदूत साधारणतः सुमारे 86 अब्ज इतक्या मज्जापेशी म्हणजे न्यूरॉन्स असतात. आणि यातला प्रत्येक न्यूरॉन हा इतर हजारो लाखो न्यूरॉन्सशी जोडलेला असतो. हे नेटवर्क जगातल्या कुठल्याही इंटरनेटपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचे आहे. ही सगळी रचना पाहिल्यानंतर अत्यंत आश्चर्य वाटतं की परमेश्वर ही केवढी मोठी संकल्पना असेल, केवढी मोठी शक्ती असेल, केवढं अफाट काम तो करू शकत असेल, याचा थोडासा अंदाज मेंदूचा अभ्यास केल्यानंतर येतो. मेंदूचे न्यूरॉन्स हे एकमेकांना माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नलच्याद्वारे काम करत असतात. हे संदेश साधारण ताशी 400 किलोमीटर यापेक्षाही जास्त वेगाने जाऊ शकतात. आता आपण या मज्जापेशींची म्हणजे न्यूरॉन्सची रचना कशी असते हे पाहूया. याचे मुख्यतः 3 भाग असतात. एक सेल बॉडी म्हणजे पेशीचा मुख्य भाग, ज्याला केंद्रस्थान असते. दुसरा डेंड्रॉइड्स, हे फांद्यांसारखे दिसतात. यांचे काम एका न्यूरॉन्सकडून दुसऱ्या न्यूरॉन्सना संदेश देणे. आणि तिसरा भाग ॲक्सॉन, हा शेवटी नळीसारखा असतो. याचं काम आपल्या पेशींकडून संदेश बाहेर दुसऱ्या पेशींकडे पाठवणे हे आहे. जेव्हा तुम्हाला एखादी कल्पना सुचते किंवा तुम्ही हात हलवता तेव्हा काय होतं बरं? त्याच्या ॲक्सॉनमधून एक विद्युत लहर दुसऱ्या न्यूरॉन्सला सिग्नल देत असते, म्हणजे इलेक्ट्रिकल इम्पल्स. 2 न्यूरॉन्सच्या मध्ये एक अतिशय सूक्ष्म रिकामी जागा असते, जिला सायनॅप्स असं म्हणतात. त्या रिकाम्या जागेत संदेश पोहोचण्यासाठी मेंदू काही रसायने वापरतो. त्यांना आपण न्यूरोट्रान्समीटर्स असे म्हणतो. उदाहरणार्थ डोपामाइन, सेरोटोनिन ही अशी रसायनं असतात. आता एक सोपं उदाहरण आपण पाहूया. समजा तुम्ही गरम चहाच्या कपाला हात लावला, तर हातातील न्यूरॉन्स लगेच हा गरम असा संदेश विजेच्या वेगाने मेंदूपर्यंत पोहोचवतात. मेंदूचा फ्रंटल लोब जो असतो ना, तो निर्णय घेतो आणि हातांच्या स्नायूंना हात मागे घे असा संदेश पुन्हा न्यूरॉन्सच्या द्वारेच पाठवतो. आणि हे सर्व सेकंदाच्या 1000व्या भागातच घडतं. न्यूरॉन्स म्हणजे मज्जापेशींची जर रचना पाहिली तर त्यामध्ये एक डेंड्रॉइड्स म्हणजे वृक्षिका, फांद्यांसारखा एक भाग असतो जो संदेश स्वीकारतो.
दुसरी आहे सेल बॉडी. हा असतो मध्यवर्ती भाग, या ठिकाणी केंद्रस्थान असते. तिसरा असतो अक्षतंतू. हा लांब शेपटासारखा भाग असतो, तो संदेश पुढे नेतो. त्यानंतर चौथा असतो तो ॲक्सॉनवर असलेलं संरक्षण कवच, जे संदेशाचा वेग वाढवते. आणि पाचवा भाग असतो ॲक्सॉन टर्मिनल. इथून संदेश दुसऱ्या न्यूरॉन्सकडे सोपवला जातो. हे साधारण एका झाडासारखंच दिसतं. अशी लक्षावधी झाडे एकमेकांना जोडून आपले मेंदू विचार करण्याचे काम करत असतो. आता आपण मेंदूमध्ये जी विविध रसायने असतात ती कशी काम करतात ते पाहणार आहोत. दोन न्यूरॉन्सच्या मध्ये एक छोटीशी जी रिकामी जागा असते, त्यात काही रसायने असतात. ती हे संदेश पुढच्या न्यूरॉनला देत असतात. हे न्यूरोट्रान्समीटर्स आपल्या मूडवर, झोपेवर आणि आनंदावरही नियंत्रण ठेवत असतात. जेव्हा आपण एखादे ध्येय पूर्ण करतो किंवा आपल्याला आवडती गोष्ट मिळते, तेव्हा मेंदूत डोपामाइन हे रसायन स्त्रवते. त्यामुळे काही केल्याचा आनंद किंवा प्रेरणा मिळते. हे जर कमी झाले तर आपल्याला उत्साह वाटत नाही आणि आपले लक्षही लागत नाही कामात. आपला मूड स्थिर करणारे जे रसायन आहे त्याला सेरोटोनिन असे म्हणतात. ते आपल्याला शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. शांत आणि आनंदी झाल्यावर आपली झोप, भूक आणि पचनही स्वाभाविकपणे सुधारते. सूर्यप्रकाशात बसल्याने किंवा व्यायाम केल्यामुळे हे रसायन उत्पन्न होते. एंडोर्फिन हे रसायन म्हणजे नैसर्गिक वेदनाशामक आहे. शारीरिक वेदना किंवा ताण कमी करण्यासाठी मेंदू हे रसायन वापरतो. अर्थातच हसताना किंवा व्यायाम करताना हे रसायन तयार होते, त्यामुळे आपल्याला खूप छान वाटते. ऑक्सिटोसिन हे प्रेमाचे रसायन आहे. सामाजिक बंध किंवा विश्वास निर्माण करण्यासाठी हे काम करत असते. आपण जेव्हा एखाद्याला मिठी मारतो किंवा कोणी आपल्याशी प्रेमाने आपुलकीने बोलतो, तेव्हा हे रसायन वाढत असते. गॅबा हे रसायन आपल्या भावनांवर ताबा मिळवते. मेंदूत अतिउत्साह किंवा भीती उत्पन्न झाली तर ती हे रसायन कमी करते. त्यामुळे आपल्याला शांत करण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी हे रसायन अतिशय आवश्यक आहे. समजा तुम्हाला एखादी खूप चांगली बातमी मिळाली तर डोपामाइन तयार होते आणि तुम्हाला खूप आनंद होतो. मित्रमंडळींशी किंवा प्रेमाच्या माणसांशी गप्पा करताना ऑक्सिटोसिन वाढते. रात्री झोपताना गॅबा हे रसायन तुमचे विचार शांत करते आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. मेंदूचा अभ्यास करताना या रसायनांचा परिणाम आणि अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. ही रसायने, ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर्स असे म्हणतो, ती केवळ मूड ठरवत नाहीत, तर ती आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि आपल्या आरोग्याचा आधार असतात. त्यामुळे चांगल्या प्रकारची रसायने उत्पन्न करणे हे आपलं काम आहे. रसायनांचा जेवढा समतोल आपण ठेवू, तेवढी आपली प्रतिकारशक्ती जास्त राहील. आपल्याला चांगली झोप लागेल. निद्रानाश किंवा चिंता किंवा नैराश्य आपल्याला येणारच नाही. ग्लुटामेट हा शरीरातील सर्वात सामान्य असा न्यूरोट्रान्समीटर आहे. आपण काहीही नवीन शिकतो किंवा लक्षात ठेवतो तेव्हा ग्लुटामेट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते मेंदूच्या पेशींसाठी विषारी ठरतं. नॉरपेनिफ्रन हे रसायन संकटाच्या वेळी तुम्हाला सतर्क करते. तुम्ही जेव्हा अचानक घाबरता तेव्हा तुमचे हृदय धडधडते, ते याच रसायनामुळे. आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी हे रसायन अत्यंत आवश्यक आहे. मेलेटोनिन हे रसायन आपल्या झोपेचे चक्र नियंत्रित करते. अंधार पडला की मेंदू हे रसायन तयार करू लागतो, त्यामुळे आपल्याला झोप येते. झोप येताना तुम्हाला सुस्ती येत असते, हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यावेळी हेच रसायन काम करत असते. म्हणून झोपताना उजेड असू नये किंवा मोबाईल चालू असू नये. जेव्हा संदेश एका न्यूरॉन्सच्या टोकापर्यंत पोचतो तेव्हा दोन न्यूरॉन्सच्या दरम्यान जी सूक्ष्म जागा
अर्थात सायनॅप्स असते, तिथे या रसायनांच्या छोट्या छोट्या पिशव्या फुटतात आणि रसायने बाहेर पडतात. ही रसायने दुसऱ्या न्यूरॉन्सद्वारे असलेल्या रिसेप्टरला चिकटतात आणि मग संदेश पुढे जातो. म्हणून आपली ध्येये छोटी छोटी असावीत. ती पूर्ण करण्याचा आनंद आपण घ्यावा. एकदम खूप मोठे ध्येय ठेवले तर निराशाच पदरात पडते. मोबाईलच्या सतत वापरामुळे डोपामिनची पातळी बिघडते आणि शेवटी आपल्या पदरात निराशेचा भाग पडतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरण्यामुळे नैसर्गिक प्रकाशामुळे सेरोटोनिन वाढते. दीर्घ श्वसन आणि योग केल्यामुळे गॅबा हे रसायन वाढते. या रसायनामुळे मेंदू शांत होतो, उत्तम झोप लागू शकते, शरीराचा थकवा पूर्णपणे जाऊ शकतो आणि आपला मेंदू तल्लख होतो. आता पुढच्या भागात आपण स्मृती म्हणजे काय, स्मृतीचे वेगवेगळे प्रकार याचा विचार करूया. पुन्हा भेटू. नमस्कार.